तर आता एकच बोलली होती, की "पप्पा तुम्ही मला वर्दीत पण बघितलेलं नाही. मला टाकलेलं होतं त्याच्या बाजूला एका साईडला मम्मी होती, एका साईडला मी होती. एका रात्रीतून आमचा पूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला." आणि काही लोकांना असं वाटायचं, की माझ्या वडिलांनी सुसाईड तर केलं नाही ना. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. पायाला तर लागलं धीरे-धीरे, हळू ते माझ्या पायाचं जे लागलेलं आहे, ते पण ठीक होत गेलं. नंतर पुढे आणखी रनिंगमध्ये वगैरे सगळा परफॉर्मन्स वाढत गेला. नंतर भरतीची छान तयारी चालू होती. सगळं चांगलं झालं होतं. सगळं म्हणजे घरचं वातावरण वगैरे सगळं नॉर्मल झालं होतं पहिल्यापेक्षा. आणि त्यात असं झालं, की काहीतरी महिने निघून गेले आणि नोव्हेंबर महिना चालू होता. तेव्हा माझी ताई डिलिव्हरीसाठी आली होती गावाकडे. तर पप्पा गेले. मग शुगर वाढलेली होती. मग म्हटलं चला शुगरने दुखत असेल पाठीमध्ये त्यांच्या. आणि ते झालं. मग त्याच्यानंतर ताईची डिलिव्हरी झाली. डिलिव्हरीसाठी आत्या वगैरे सगळ्या आल्या होत्या. कारण की आम्ही भाड्याने राहायचो ना. मग इकडून मोठी मम्मीला किंवा मझरली मम्मीला कामं वगैरे घरची करून इकडे यायला, इकडल्या घरी यायला टाईम लागायचा. तर त्याच्यामुळे मग आत्या आलेल्या होत्या, की काही दिवस मग काढून देऊया आपण. तर त्याच्यासाठी मग नंतर सगळं हसत-खेळत चालू होतं. कारण वंशिका झाली होती. वंशिकाच्या 5च्या दिवशी पण पप्पाची तब्येत खराब होती. तर भजन वगैरे सांगितलेलं होतं. पण असं झालं होतं, की त्या भजनच्या त्या लोकांपर्यंत पण पप्पा गेले नाही. झोपेल होते घरात. पण आम्हाला समजलं नाही, की नेमक्यांना त्रास काय होतोय वगैरे किंवा ते डॉक्टरकडे त्यांनी दाखवलं, तर त्या डॉक्टरनी सुद्धा त्यांना सांगितलं नाही, की तुम्हाला असा-असा त्रास होतोय किंवा तुम्हाला असं-असं होणार आहे. म्हणजे आपल्या शरीरात जर बिघडलं, तर डॉक्टरचंच काम असतं ना आपल्याला सांगणं. डॉक्टरनी पण व्यवस्थित सांगितलं नाही. फक्त डॉक्टरनी एवढं सांगितलं होतं, की जे जेवण तुम्ही एकखट्ट्या करताय ते 2-2 पोळ्या असं जेवण करा. माणूस त्याला समजून जातं आणि सगळंच जे जे वाईट घडायचं असतं त्याच्या आधी सगळं चांगलं घडते असं असते. त्या सुखाचं एकदम हसत-खेळत असं चालू असते आणि असं पण म्हणतात, की आपण जास्त हसलो किंवा जास्त हर्ष केला कोणत्या गोष्टीचा त्याच्यानंतर आपल्याला दुःख येते म्हणजे येतेच. तर तसंच झालेलं आमच्या बाबतीत तरी तसंच झालेलं. त्याच्यानंतर मग सगळं चांगलं झालेलं. मग त्या लग्नाचा काहीतरी कार्यक्रम होता, ते पंजाबी तर काहीतरी होता. तर मी गेली होती. मग नंतर रात्री मी 12-12:30ला आली होती. तोपर्यंत पप्पा जागीच होते. म्हटलं, "पप्पा जागीच?" तर पप्पा बोलले, "पाठ लय दुखते." मग मी आल्यानंतर त्यांची पाठ वगैरे दाबून दिली. त्याला बाम वगैरे लावली आणि मग त्यांना श्वास घ्यायला पण प्रॉब्लेम येत होता. म्हटलं, "पप्पा जास्तच वाटत असेल तर आपण हॉस्पिटलला जाऊ." पण ते बोलले, "काही नाही." मग ते आराम केला त्यांनी. पण म्हणजे कसं असतं माहिती आहे का, आत्ता जर आपण थोडंसं आजारी पडलं तर आपल्याला समजतं की दवाखान्यात जायचं. पण त्यावेळेस असं कळतच नव्हतं की यांना खरंच खूप त्रास होत असेल किंवा खूप काही होत असेल किंवा त्यांना सुद्धा कळलं नाही की आपण दवाखान्यात जावं. म्हणजे जात तर होते पण डॉक्टरने व्यवस्थित सांगितलं नाही. हा पण एक प्रॉब्लेम झालेला होता. तर त्याच्यामुळे तसं झालेलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या दिवशी पप्पा वारले, त्या दिवशी सकाळीच उठल्यावरच आत्या बोलली पप्पांना की "आता तू दवाखान्यात जा. कुठं हा त्रास सहन करतोय त्याच्यापेक्षा जा." मग पप्पांनी काय केलं, पप्पांनी गेले ते दोघं दवाखान्यात गेले आणि जिजूंना सांगितलं होतं मम्मीला, की नाश्ता बनवू नको, मी नाश्ता बाहेरूनच घेऊन येईल जिजूंसाठी. जिजू पण आलेले होते. तर त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे बाहेरूनच आणतो. मग ते सगळं झालं. मग ते गेले. डॉक्टरला दाखवलं, तर डॉक्टर बोलले, "यांना बुलढाण्याला न्या." मग कशासाठी? तर मग त्यांची तब्येत जास्त खराब आहे त्याच्यामुळे. सांगितलं, मग ॲम्ब्युलन्स केली. त्यांना ऑक्सिजन लावलेलं होतं. मग काय झालं, ती ॲम्ब्युलन्स रोडवर थांबवली आणि मोठी मम्मीचा मुलगा आला, की शॉल वगैरे दे. मम्मी बोलली, "शॉल कशाला?" मग त्याच्यानंतर म्हणे, "काकांना न्यायचंय बुलढाण्याला असं-असं." बस. तिथंच आम्ही सगळे म्हणजे आमच्या अंगाचं पाणी-पाणी झालं आणि डायरेक्ट रडायला लागलो, की "का जसं का?" तर म्हणे, "नाही, काही नाही, काकाची तब्येत थोडी खराब आहे." मग आत्या म्हणे, "तू एकटा कुठं जातो?" तर आम्ही येतो तुझ्यासोबत, मी येते जसं. मग आत्या गेली होती, लहानी आत्या आणि भाऊ आणि मोठी मम्मीचा मुलगा गेला होता. माझ्या मोठ्या पप्पांना माहिती पण नाही, की पप्पांना बुलढाण्याला नेलं की काय, काहीच माहिती नाही त्यांना सुद्धा. त्याच्यानंतर मग त्यांना बुलढाण्याच्या नेलं. बाहेर म्हणजे ॲम्ब्युलन्स रोडवर होती ना, मग गेटच्या बाहेर गेल्यावर ॲम्ब्युलन्स दिसत होती. मग तिथपर्यंत जाऊ म्हटलं ॲम्ब्युलन्सपर्यंत, पण मी सांगते माझे पाय अर्ध्या मधातच थांबले. मी तिथपर्यंत जाऊ सुद्धा शकले नाही, कारण माझा ॲम्ब्युलन्सला आधीच जीव घाबरतो आणि त्यात आपल्या पप्पाला तसं लेटलेलं बघून नाही बघू शकत. कोणतीच मुलगी सुद्धा नाही बघू शकत. मग डायरेक्ट मी रिटर्न म्हणजे घरी आली आणि खूप रडत होते सगळे, कारण की अचानकच असं झालेलं की त्यांना न्यायचं होतं. मग नंतर त्यांना नेता-नेता घाट लागतो. आम्ही मलकापूरवरून बुलढाण्याला जाताना घाट लागतो मध्ये. तर घाट लागल्यावर पप्पा बोलले, की "एक फोटो काढ जसं." मग भाऊ म्हणत होता, "कशाला फोटो पप्पा आता? तुम्ही चांगलं झाल्यावर आपण काढूया." तर म्हणे, "माझ्या फोनमध्ये नाही, स्वातीच्या फोनमध्ये काढ म्हणजे एक आठवण राहते. आपल्याजवळ एक आठवण राहील." मग हा बोलला, की "पप्पा तुम्ही काहीही बोलताय. चांगलं झाल्यावर काढू." नाही म्हणे, "काढ."
मग पप्पांचा फोटो काढला होता. जो माझा आधीचा फोन होता ना, त्या फोनमध्ये काढला होता. कारण तो फोन भावाचा खराब झाला होता. तो माझा फोन वापरत होता. मग त्यांना बुलढाण्याला नेलं, डॉक्टरला दाखवलं वगैरे. तर डॉक्टर बोलले होते डायरेक्ट, "नाही झटका येईल." त्यांची शुगर पण वाढली होती आणि त्यांना पाठीत निमोनिया सुद्धा झाला होता त्याच्यामुळे. तर त्यांना सलाईन आणि यातनं एक झटका येईल. जसं त्यांच्या शरीराने जर झटका मानवला तर नाहीतर मग काही अशी गॅरंटीच नव्हती घेतली. डायरेक्ट असं पण म्हटलं चालते. आणि त्याच्यानंतर सगळ्यांना बाहेर पाठवले. पण भाऊ जवळच होता, की काहीही हो, पण माझ्या पप्पांजवळच राहील. तर त्यांना तर पप्पांना काहीतरी बोलायचं होतं, त्याला सांगायचं होतं, पण नेमकं ते पण सांगल्या नाही गेलं, कारण त्यांना बोलता पण येत नव्हतं. त्यांची तब्येत खराब अशी होत गेली आणि नंतर त्यांना तो झटका आला, तेव्हा त्यांनी पप्पाचा हात पकडलेला होता आणि माझ्या पप्पाचा जीव त्याच्यासमोर गेलाय. म्हणजे कसा गेलाय, त्याच्यासमोर गेलाय. तर त्याच्यामुळे म्हणजे कोणी कोणत्या मरताना माणसाला बघू सुद्धा शकत नाही. पण त्यांनी सगळं बघितलेलं ते आणि मग पप्पांचा जीव गेला जसा, तर कोणीच नव्हतं हॉस्पिटलला. फक्त भाऊ, पप्पाचा मुलगा आणि आत्या हे तिघंच होते आणि हे तिघंच एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते. अशी कंडिशन झाली होती. कारण मोठ्या पप्पांना पण माहिती नव्हतं आणि नंतर यांना पण माहिती नव्हतं घरी. म्हणजे आम्हाला कोणाला तर काहीच माहित नव्हतं, की तिथं चाललंय काय, की होत काय, काहीच माहिती नव्हतं. मग नंतर करमतच नव्हतं. माहिती आहे का, त्या दिवशी पूर्ण दिवसभर करमत नव्हतं आणि डोळ्यातले जे आसू आहे ना, ते थांबत सुद्धा नव्हते, की काय माहिती कडून आलेलं की काही थांबतच नव्हते आणि मम्मीच्या डोक्याची टिकली सुद्धा राहत नव्हती. लावली की पडत होती, लावली की पडत असंच होतं. मग नंतर खूप वेळ झालता. मला वाटतं 12:30-1च्या दरम्यानमध्ये 1:30च्या दरम्यानमध्ये 1:30 वाजता पप्पांचा जीव गेला होता. त्याच्यानंतर सहन नव्हतं होत ते सगळं घरी राहणं. मग म्हटलं फोन करूया. मग म्हटलं मी माझ्या पप्पाला फोन लावते. घरी असं म्हटलं, मोठी मम्मी म्हणे की "राहू द्या आजारी आहे, कशाला करते?" म्हटलं माझे पप्पा काहीही हो, माझे पप्पा माझा फोन उचलतील म्हणजे उचलतील. आणि त्यांचं एक होतं की ते बाहेर कोणाचाच फोन उचलत नाही, पण घरून फोन त्यांना गेला म्हणजे ते पहिला फोन उचलतीलच असं होतं. तर त्याच्यानंतर पप्पांना फोन केला. मग तो फोन भावाने उचलला आणि तेव्हा माझ्या पप्पांचा जीव गेलेला होता आणि त्याने उचलला आणि त्याला म्हटला, "पप्पा कुठे आहे? पप्पांची तब्येत कशी आहे?" तर तो बोलला, "पप्पांची तब्येत चांगली आहे. आम्ही मलकापूरला घेऊन येतोय. आपण या मलकापूरच्या दवाखान्यामध्ये त्यांना ॲडमिट करू." म्हणजे आता किती झालं तर मी त्याची बहीण आणि किती झालं, काहीही किती मोठं संकट आलं तर एक भाऊ बहिणीला सांगतो किंवा बहीण भावाला सांगते आणि मेन म्हणजे त्यात तर आमचे वडील होते जे वारले होते. तरी त्यांनी एवढी सहनशक्ती दाखवली आणि असं असं बोलला तो माझ्यासोबत. कारण तेव्हा तर पप्पा वारलेले होते ना. मग म्हटलं आपल्या भावाने आपल्याला सांगितलं म्हणजे आपल्या पप्पांची तब्येत चांगली असेल. थोडा वेळ होत गेला. नंतर काय झालं माझ्या आत्यांच्या घरचे आले म्हणजे मामा आले होते. तर त्यांच्या डोळ्यामध्ये आसू होते. आसू होते आणि ते बोलत होते काहीतरी. आम्हाला कोणी काही सांगितलं नव्हतं. पण मला म्हणजे माझ्या मम्मीला समजलं आणि माझ्या बहिणीला सुद्धा समजलं नाही. पण मला लगेच समजलं होतं, की खूप वाईट झालं, काहीतरी झालं पण खूप वाईट झालं, जे आपल्याला समजत नाही पण झालं. अशी कंडिशन होती, की भाऊ तिथं खाली रोडवर एका कोपऱ्यात बसलेला होता. घरात पप्पाला टाकलेलं होतं, त्याच्या बाजूला एका साईडला मम्मी होती, एका साईडला मी होती आणि बाकीचे आमचे सगळे पूर्ण फॅमिलीच होती म्हणा. आणि बहीण होती माझी, तर ती आम्ही जिथं भाड्याने राहत होतो तिथं होती. कारण तिला नव्हतं सांगितलं, कारण तिचे टाचे होते आणि ते काढलेले पण नव्हते. तिची मुलगी फक्त 7 दिवसाची होती आणि त्याच्यामुळे तिला नव्हतं सांगितलेलं. पप्पाला न्यायच्या ऐन वेळेवर तिला बोलवलं होतं आणि तिला पण समजत नव्हतं की काय चालू आहे. तिला आणलं ना जसं, तसं तिने बघितल्यावर तिला कळतच नव्हतं रडू की काय करू, कारण तिचे टाचे खूप कवडे होते. तिचे पूर्ण रात्रभर दिवस डोळे लागले नव्हते तिचे. कारण तिला एकदम शॉक बसला होता. अशी सगळी कंडिशन आमच्या घरावर आली होती. एका रात्रीतून आमचा पूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला असं सुद्धा म्हटलंच चालते. कारण घरातला मेन माणूसच गेलेला आणि सगळं पप्पाच करत होते. भाऊ पण काही एवढं करत नव्हता आणि मम्मी घरीच राहायची. आम्ही तर म्हणजे आमचं तर शिक्षणच चालू होतं असं होतं आणि बहिणीचं लग्न झालेलं होतं. अशी कंडिशन आली होती ना, की खूप भयानक. वडील जाणं म्हणजे काय हे लय डेंजर असताना आपल्याला ते असतात ते जेव्हा असतात आपल्या आयुष्यात तेव्हा आपल्याला एवढं कळत नाही. कळतं मुलींना, प्रत्येक मुलीला कळतं, मुलाला पण कळतं, पण एवढं नाही जेवढं ते गेल्यावर कळतं. क्षणाक्षणाला त्यांची आठवण येते. कोणी जर थोडंसं वाईट बोललं ना, तर असं वाटतं की हा आपल्याला पप्पा नाही ना म्हणून असं बोललं. कोणी जर आपल्यासोबत वेगळं वागलं ना, तरी आपण म्हणतो हा आपले पप्पा असतं तर कोणी असं वागलं नसतं आणि खरं हे रिअल आहे. जर आपल्या घरातला माणूसच गेला मला माहिती कितीतरी नातेवाईकांनी किती
किंवा कितीतरी लोकांनी आम्हाला असं समजलंय ना, की काहीच नाही असं समजलंय. आता तरी मी नोकरीला लागले, भाऊ चांगला राहतोय त्याच्यामुळे सगळे असं चांगलं म्हणताय. पण आधी काही नाही. कोणी नव्हतं येत विचारायला. जोपर्यंत आपण आपल्या पायावर उभं राहत नाही किंवा आपल्या घरातले आपले पप्पा जर वारले ना, कोणी आपल्याला काहीच समजत नाही. काहीच नाही. कोणी येईल, काहीही बोलेल, कोणी येईल, काहीही करेल असं असतं. असं होतं. खूप खराब आयुष्य असते, खूप खराब पप्पा वारल्यानंतर. मुलगा आला की चला आपण काका आता त्यांना आणलं इकडे मलकापूर आपण बघून येऊ. तर माझी मम्मी तर बिना चपलांचीच होती आणि निघालो आणि बहिणीला तिथंच ठेवलं कारण तिचे सीझर झालं होतं ना, टाचे होते तिला चालता वगैरे येत नव्हतं आणि तर आम्ही गाडीवर वगैरे बसलो आणि जसं बाहेर गेटच्या बाहेर आलो ना, एवढे सगळे लोकं आमच्या त्या घरी जिथं आम्ही भाड्याने राहायचो तिथे एवढे सगळे लोकं होते ना, की म्हणजे मला मला तर आधीच समजलं होतं. यांना कोणालाच समजलं नव्हतं. पण मला आधीच समजून गेलं होतं, की असं-असं झालं असेल. असेल म्हणजे सगळ्यांच्या रिएक्शनवरून आपल्याला लगेच कळते, की काहीतरी वाईट झालं असेल. मग मला समजून गेलं होतं. मग त्याच्यानंतर आम्ही तिकडे गेलो. जशी ती गाडी आमच्या घराकडे वळली ना, बस तिथंच लय डेंजर झालं होतं. त्याच्यानंतर मग गाडी जशी खाली गेली ना, तिथे ॲम्ब्युलन्स होती आणि पूर्ण गल्लीमध्ये लोकं होते आणि आणि मग नंतर गाडीच्या खाली उतरली आणि मी 2 पायऱ्या चढली. फक्त 2 पायऱ्या चढली आणि वर गेली ना, तर मला माझे पप्पा असे झोपलेले दिसले आणि मी तिथूनच पळत बाहेर आली. म्हणजे वर पण नव्हती गेली. तिथूनच पळत बाहेर आली आणि त्या पायऱ्यांवर बसली. मला सगळं समजत होते, की जा एक वेळा तरी तू तुझ्या पप्पांना बघ. पण मी त्यांना बघितलेलं नाही. कारण कोणी माझ्याच्याने तेवढी हिंमत सुद्धा नव्हती, की मी त्यांना बघेल, की काय तर मला खूप जणांनी समजावलं, की "जा शेवटचं आहे, नंतर तुला तुझे पप्पाच दिसतील नाही, जा बघ." आणि मी खरंच कोणाच्याच आयुष्यात असा क्षण नाही एवढा डेंजर होता. आतमध्ये गेली तर सुचतच नव्हतं. मी माहिती आहे का, अक्षरशः रडताना मी त्यांना त्यांचा पाय असा होता ना, मी त्यांना असं असं करत, "पप्पा उठा ना, पप्पा उठा ना." म्हणजे काय चाललेलं नेमकं काही समजत नव्हतं. पूर्ण ब्लँक आणि नंतर खूप म्हणजे खूप खूप वाईट कंडिशन म्हणजे एवढी एवढी की काय आमच्या सगळ्या फॅमिलीवर एवढं वाईट संकट आलेलं होतं. खूप मोठं आणि त्याच्यानंतर मग पप्पांना बाहेर अंघोळ वगैरे घातली त्याच्यानंतर तर मी रडता-रडता एकच बोलली होती, की "पप्पा तुम्ही मला वर्दीत पण बघितलं नाही आणि अ, आम्हाला सोडून गेले असं बोलली होती. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी सगळ्यांनी ऐकलं होतं. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा भाऊ भाऊ मला बोलला, की "आता असं समज" म्हणजे पप्पा वारल्यानंतर, की "आता असं समज, की आपल्या पप्पासाठीच आपल्याला सगळं काही करायचं आहे आणि त्यांच्या जागी मीच आहे आणि मोठे पप्पाच आहे, दोघंच जण आहे. तर आता तू जे बोलली तुला ते करून दाखवायचं आहे आणि तू तुला आम्ही म्हणत नाही, की तू लग्न कर, हे कर, ते कर, काहीच नाही. तुझं स्वप्न आहे तू कर, पप्पांचं स्वप्न पूर्ण कर. बस आम्ही तुला एवढंच सांगू आणि त्यांनी मला समजवलं. दुसऱ्या-तिसऱ्याच दिवशी सगळं समजवलं आणि मला फक्त माझ्या पप्पांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं, बस. म्हणजे कसं असतं ना, जसे चांगले दिवस आले ना, तसं देवाने आमच्या आयुष्यातून आमचे पप्पासुद्धा नेले आणि खरंच मी सांगते, कोण्याच मुलीवर असा दिवस येऊ नये. आपण आपल्या आई किंवा वडील कोणालाच बघू शकत नाही अशा हालतमध्ये. खरंच सांगते. तर चला असा होता पार्ट 6. याच्यानंतर मी सांगते पुढचं. चला तर व्हिडिओ इथेच थांबवते. तोपर्यंत बाय.